Welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 15, life processes in living organism, standard ninth, and this is our video number 3. In this video we have to learn coordination in plants, coordination in animals. Okay. समन्वय ज्याला म्हणतोय आपण मराठीमध्ये, या समन्वयाबद्दल आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. मग समन्वय वनस्पतीमध्ये कशा पद्धतीचा समन्वय असतो आणि प्राण्यांमध्ये कसा समन्वय असतो ते सुद्धा आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, सो वी लर्न हिअर व्हॉट इज कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन. ओके, तर आपण या ठिकाणी बघूया की सेव्हरल डिफरंट ऑर्गन सिस्टीम फंक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. बहुपेशीय सजीवांमध्ये विविध प्रकारच्या ऑर्गन्स असतात, अवयव असतात. ओके, आणि त्यांचं कार्य पण वेगवेगळं असते आहे. देअर लाईफ गोज ऑन स्मूथली इफ देअर इज कोऑर्डिनेशन बिटवीन द डिफरंट ऑर्गन सिस्टीम ऑर ऑर्गन अँड द स्टिम्युली इन द सराउंडिंग्स. म्हणजे एखाद्या अवयवाचं किंवा सजीवाचं तेव्हा कार्य स्मूथली होते, सहज होते आहे, जेव्हा या त्यांच्या सर्व अवयवांमध्ये एक कोऑर्डिनेशन असतो, समन्वय असते. म्हणजे समन्वय असेल तर सजीवाचं जी जीवन प्रक्रिया असते ते योग्य पद्धतीनं होत असते आहे. ओके, डिपेंडिंग अपॉन धिस we can say that systematic regulation of different processes can be called control, and bringing about the different processes in proper sequence can be called coordination. Means in the living organisms, coordination in different processes, processes in proper sequence, योग्य पद्धतीनं त्या सर्व अवयवांमध्ये होत असणारा समन्वय जे असते, सिस्टमॅटिक रेग्युलेशन ऑफ डिफरंट प्रोसेसेस. ओके, या सर्वांच्या प्रक्रियेला कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय आपण म्हणतो आहे. इफ एनी ॲक्टिव्हिटी इन द बॉडी is to be completely successfully, proper coordination between different systems and organ participating at different types of that activity is नेसेसरी. मग त्यासाठी काय करावं लागते की या आपल्या शरीरामधील सर्व जे सिस्टीम्स आहे, वेगवेगळ्या डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम आहे, या सर्व डिफरंट सिस्टीममध्ये कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. म्हणजे इफ ड्यू टू लॅक ऑफ कोऑर्डिनेशन सम अदर फॅक्टर्स, म्हणजे जर अशा पद्धतीनं जर कोऑर्डिनेशन नसेल तर काय होणार आहे, सिस्टीममध्ये कन्फ्युजन तयार होणार आहे. ओके, आणि देअर शुड बी नॉट एनी रँडमनेस ॲट एनी स्टेप. देअर नीड टू बी प्रॉपर कोऑर्डिनेशन बिटवीन इंटरनल ॲक्टिव्हिटी. ओके, म्हणजे कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीमध्ये, इंटरनल ॲक्टिव्हिटी ऑफ द बॉडी रिझल्टिंग व्हेरियस फॅक्टर्स लाईक बॉडी टेम्परेचर. म्हणजे त्याचा परिणाम काय होतो, आपल्या बॉडी टेम्परेचरवर होतो. वॉटर लेवल इन द बॉडी, शरीराचं तापमान, पाण्याची लेवल आपल्या शरीरामधील, एन्झाईम लेवल, आणि स्टिम्युली जी असते आहे तर अरायझिंग इन द सराउंडिंग एन्व्हायरमेंट. म्हणजेच प्रॉपर कोऑर्डिनेशन बिटवीन व्हेरियस सिस्टीम ऑफ अन ऑर्गॅनिझम्स हेल्प टू मेंटेन द स्टेट ऑफ इक्वेलिब्रियम. म्हणजेच सर्व अवयवांमध्ये असणारा इक्विलिब्रियम जो असतो, त्यांचं जे एक समन्वय असतो त्याला होमिओस्टॅसिस असं म्हणतात, विच इज नेसेसरी फॉर द ऑप्टिमल इफिशियन्सी ऑफ द बॉडी. मग आपल्या शरीराच्या योग्य कार्यक्षमतेसाठी होमिओस्टॅसिस म्हणजेच इक्विलिब्रियम, योग्य समन्वय असणं आवश्यक असते आहे. ओके, ह्याचा अभ्यास केल्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी कोऑर्डिनेशन इन प्लांट्समध्ये कशा पद्धतीचं समन्वय असते आहे ते आपण बघूया. आपल्याला हे माहिती आहे, प्लांट डू नॉट हॅव सिस्टीम लाईक नर्वस सिस्टीम ऑर मस्क्युलर सिस्टीम ऑफ ॲनिमल्स. जसं प्राण्यांमध्ये
नर्व्हस सिस्टीम आहे, मस्क्युलर सिस्टीम आहे, तशी नर्व्हस आणि मस्क्युलर सिस्टीम वनस्पतींमध्ये नाही आहे. हे आपण या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा समजून घ्यायचा आहे. मग हे जर नाही आहे त्यांच्यामध्ये नर्व्हस सिस्टीम आणि मस्क्युलर सिस्टीम वनस्पतीमध्ये, तर हाऊ डू प्लांट ब्रिंग अबाउट धिस मूव्हमेंट? मग अशा पद्धतीच्या हालचाली वनस्पती कशा करतात? इन प्लांट्स मूव्हमेंट्स आर मेनली इन द फॉर्म ऑफ रिस्पॉन्स गिव्हन टू द स्टिम्युली. म्हणजेच मग त्या स्टिम्युलीपासून कोणता रिस्पॉन्स मिळतो आहे, कोणता प्रतिसाद मिळतो आहे. जसं प्रकाश असेल, प्रकाश जर एक स्टिम्युली आहे, तर त्याचं रिस्पॉन्स काय देत आहे, या ठिकाणी आपण एक ऑब्झर्वेशन करूया. ओके, या ठिकाणी सूर्य दिसतोय आपल्याला. या सूर्याच्या प्रकाशाकडे जो प्लांट असतो बेंड टुवर्ड्स द, हे आपल्याला माहिती आहे की वनस्पती नेहमी सूर्यप्रकाशाकडे जात असते. तिची हालचाल कुठे असते? बेंड टुवर्ड्स द सनलाईट. मग टेंड्रिल्स जे असतात, म्हणजे काही वटाण्याचं झाड असेल, कोहळ्याची वेल असेल, कारलीची वेल असेल, त्यांना असणारे हे जे टेंड्रिल्स असतात, हे कशासाठी असतात? त्यांना पकडण्यासाठी असतो आहे, आधार म्हणून पाहिजे असते वर भिंतीवर, झाडांवर चढण्यासाठी. त्यानंतर एक तिसरं उदाहरण आपण या ठिकाणी पाहतोय. हा स्टिग्मा आहे. स्टिग्मावर असणारा जो पोलन ग्रेन्स आहे, हा पोलन ट्यूबच्या माध्यमातून कुठे जातो आहे? ओव्ह्यूलमध्ये जातो आहे, ओव्हरीमधल्या, आणि या ठिकाणी फर्टिलायझेशन प्रोसेस होते आहे. ओके, मग यांच्यामध्ये ह्या डायग्रामचा आपण अभ्यास केल्यानंतर म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो की पोलन ट्यूब ग्रोविंग टुवर्ड्स द ओव्ह्यूल. पोलन ट्यूब जी आहे ही कोणाकडे वाढत असते? ओव्ह्यूलकडे येत असते. पोलन ट्यूब ओव्ह्यूलकडे येत असते आहे. हा फोटोट्रॉपिक रिस्पॉन्स आहे. फोटोट्रॉपिक रिस्पॉन्स. कोणाचा फोटोट्रॉपिक रिस्पॉन्स असतो? वनस्पती नेहमी प्रकाशाकडे झुकतात. ओके, म्हणजे प्लांटलेट बेंड टुवर्ड्स द सन, म्हणजेच फोटोट्रॉपिक रिस्पॉन्स आहे हा, प्रकाशाकडे जाण्याचा. टेंड्रिलचा जर आपण पाहिलं, ट्रिग्मोट्रॉपिक रिस्पॉन्स. ट्रिग्मोट्रॉपिक म्हणजे त्याला आधार पाहिजे असते, अशा पद्धतीचं रिस्पॉन्स सिस्टीम या वनस्पतीमध्ये असतात. कारण वनस्पतीमध्ये मस्क्युलर टिश्यू आणि नर्वस टिश्यू नसते आहे. ह्या दोन्ही सिस्टीम प्लांटमध्ये नसते आहे. मग मूव्हमेंट ऑर ग्रोथ आपण या ठिकाणी पुन्हा बघूया. मग वनस्पतीमध्ये जी मूव्हमेंट होते आहे किंवा वनस्पतीची वाढ होते आहे, मूव्हमेंट ऑर ग्रोथ ऑफ एनी पार्ट ऑफ प्लांट इन रिस्पॉन्स टू द एक्सटर्नल स्टिम्युली इज कॉल्ड ट्रॉपिझम ऑर ट्रॉपिक मूव्हमेंट. बाह्य प्रदीप्त जे असतात, बाह्य प्रदीप्तामुळं या स्टिम्युलसमुळं जो बाह्य आणि त्याला जी प्रतिसाद देत असते, रिस्पॉन्स देत असते, त्याला आपण ट्रॉपिक मूव्हमेंट असं म्हणतो आहे. द शूट सिस्टीम जी असते ऑफ एनी प्लांट रिस्पॉन्ड टू द लाईट, म्हणजे शूट सिस्टीम जी असते रूटच्या वरची, ही सिस्टीम लाईटकडे स्टिम्युलस होत असते. म्हणजेच वनस्पतीचं जे वाढ असते, ग्रोथ टुवर्ड्स द सोर्स ऑफ लाईट, वनस्पतीची जी वाढ असते ही प्रकाशाच्या दिशेनं होत असते. याला ट्रॉपिक मूव्हमेंट म्हणतो असतो आपण, फोटोट्रॉपिक मूव्हमेंट. द मूव्हमेंट शोन बाय द प्लांट टुवर्ड द सोर्स ऑफ लाईट इज कॉल्ड फोटोट्रॉपिक मूव्हमेंट. फोटो मीन्स लाईट, प्रकाशाकडे होणारी हालचाल किंवा त्याची वनस्पतीची होणारी वाढ, म्हणजे द मूव्हमेंट शोन बाय द प्लांट्स टुवर्ड द सोर्स ऑफ लाईट इज कॉल्ड फोटोट्रॉपिक मूव्हमेंट. म्हणजे फोटोट्रॉपिक मूव्हमेंट म्हणजे काय आहे हे आपण या ठिकाणी बघितलं. मग हे झालं शूट सिस्टीमचं. आणि रूट काय करतात? रूट कुठे असतं? हे शूट झालेलं आहे वरचं, आणि रूट कुठे असतं आहे? जमिनीमध्ये असते आहे रूट. आणि मग रूटचं काय रिस्पॉन्स असतो आहे? द रूट सिस्टीम, हा रूट सिस्टीम आहे, आणि हा शूट असते वरचं स्टेम. द रूट सिस्टीम ऑफ प्लांट रिस्पॉन्स टू द स्टिम्युली लाईक ग्रॅव्हिटेशन अँड वॉटर. म्हणजे प्लांट्स कोणाकडे जात आहे? ग्रॅव्हिटेशनकडे, गुरुत्वाकर्षण. आणि गुरुत्वाकर्षण कुठे असते? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. आणि पाणी कुठं असते? ते पण जमिनीमध्ये असते. द रूट सिस्टीम ऑफ प्लांट रिस्पॉन्स टू द स्टिम्युली लाईक ग्रॅव्हिटेशन अँड वॉटर. दीज रिस्पॉन्सेस आर कॉल्ड ग्रॅव्हिट्रॉपिक मूव्हमेंट. याला ग्रॅव्हिट्रॉपिक किंवा हायड्रोट्रॉपिक मूव्हमेंट.
पाण्याकडे जर जात असेल तर हायड्रोट्रॉपिक म्हणजे पाण्याकडे, ग्रॅव्हिट्रॉपिक म्हणजे गुरुत्वाकर्षणाकडे. द मुवमेंट शोन बाय द प्लांट इन रिस्पॉन्स टू द स्पेसिफिक केमिकल इज कॉल्ड किमोट्रॉपिक. म्हणजे जसं आपण ओव्हलमध्ये पाहिलं होतं, पोलन ग्रेन हा ओव्हलकडे येते आहे. हे रिस्पॉन्स कशामुळे आला आहे? विशिष्ट प्रकारच्या रसायनामुळे आला आहे. द मुवमेंट शोन बाय द प्लांट इन रिस्पॉन्स टू द स्पेसिफिक केमिकल इज कॉल्ड किमोट्रॉपिक मुवमेंट. म्हणजे द ग्रोथ ऑफ पोलन ग्रेन ट्यूब टुवर्ड्स द ओव्हल. म्हणजे हे जे आपण वेगवेगळे उदाहरण या ठिकाणी बघितलेले आहे, हे वनस्पतीच्या वाढीसाठी आहे आणि म्हणून त्याला ग्रोथ रिलेव्हंट मुवमेंट म्हणतात. ओके. टेंड्रिल आपण पाहिलं आहे, या ठिकाणी उदाहरण पाहिलं होतं आपण. टेंड्रिल क्लाइंबर्स म्हणून आणि सेन्सिटिव्ह टू टच. भिंतीला किंवा एखाद्या झाडाला जर ते टच झाले तर त्या दिशेनं ते जातात. ओके. हार्मोन्स आहे ऑक्झिन्स प्रोड्यूस इन द अपायकल पार्ट ऑफ द शूट. म्हणजे वनस्पतीचा हा जो पार्ट असतो, याचा जो वरचा जो पार्ट आहे वरचा, यामध्ये ऑक्झिन्स तयार होते आहे आणि यामुळं ग्रोथ होते आहे, इनलार्जमेंट ऑफ सेल होते आहे. हार्मोन्स लाईक जिबरेलिन्स हेल्प इन द स्टेम इलॉंगेशन. ओके. सायटोकायनिन हेल्प इन द सेल डिव्हिजन. सायटोकायनिनमुळे काय होते आहे? सेल डिव्हिजन होते आहे. द हार्मोन ॲबेसिसिक ॲसिड इज इफेक्टिव्ह इन द प्रिव्हेन्शन अँड रिटार्डेशन ऑफ ग्रोथ. बघा, वनस्पतीची वाढ होण्यासाठी सायटोकायनिन जिबरेलिनचा उपयोग होतो. तर वनस्पतीची वाढ रोखण्यासाठी हार्मोन्स जे आहे ॲबेसिसिक ॲसिड हे इफेक्टिव्ह आहे प्रिव्हेन्शन अँड रिटार्डेशन ऑफ ग्रोथ आणि लिप विल्टिंगचं. तर अशा पद्धतीनं हे ग्रोथ हार्मोन्स आणि कशा पद्धतीची ग्रोथची जी मुवमेंट असते, हालचाल, वाढीची हालचाल जी असते वनस्पतीमध्ये, त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. मग वनस्पतीच्या अभ्यासानंतर आपण व्हेरियस प्लांट्स आपण या ठिकाणी बघू केअरफुली आणि मग त्यानंतर आपल्याला विचार करता येईल. या ठिकाणी जे आपल्याला दिसते टच मी नॉट, लाजाडूचं झाड आहे, टच मी नॉट. त्या झाडाला स्पर्श जरी तुम्ही केला तर त्याची पानं मिटणार. टच मी नॉट. दुसरं व्हिनस फ्लाय ट्रॅपमध्ये, व्हिनस फ्लाय ट्रॅपचं जे प्लांट असते ते काय करते, आपल्या लीफमध्ये त्या कीटकाचा स्पर्श झाला, टच झाला की ते फ्लाय ट्रॅप होऊन जाते आहे, पकडल्या जाते आहे. लोटसमध्ये आपण बघताय की मॉर्निंगला लोटसचं फूल निघाल्यानंतर, कमळाचं फूल, आणि सायंकाळी 3-4 वाजता काय होणार आहे, ते बंद होणार आहे. म्हणजे हे सूर्याच्या संपर्काशी टचमध्ये असते आहे. मग या ठिकाणी बाल्समचं जे झाड आहे त्याला तुम्ही स्पर्श जरी केला तरी त्याचं जे फळ असते ते फुटतं आणि त्यामधून सीड बाहेर येत आहे. मग अशा पद्धतीचे रिस्पॉन्सेस आपण निसर्गामध्ये अभ्यास करत असतो आहे. ओके. आपण आतापर्यंत जे केअरफुल ऑब्झर्वेशन केलं आहे, मिमोसा या वनस्पतीचं केलं आहे, लाजाळूच्या याचं केलं आहे. ओके. मग अशा पद्धतीचं जे काही ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन, इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस प्लांटमध्ये काय होते आहे, वनस्पतीमध्ये प्लांट यूज, वनस्पती काय करतात, कारण वनस्पतीमध्ये नर्वस सिस्टीम नाही आहे. प्लांट यूज इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस फॉर द ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन. काय करते आहे, माहितीचं ट्रान्सफर करण्यासाठी इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस जे असतात ते इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करतात फ्रॉम वन प्लेस टू अनदर. प्लांट सेल चेंज देअर शेप बाय इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग देअर वॉटर कंटेंट अँड देअर बाय द मुवमेंट ऑफ द प्लांट. अशा पद्धतीनं वनस्पतीची पानं काय होतात, मिटतात आणि पुन्हा थोड्या वेळाने जैसे थे होतात आहे. मग अशा पद्धतीची जी मुवमेंट आहे, प्लांट डू नॉट लीड टू द प्लांट ग्रोथ. सच मुवमेंट आर कॉल्ड ग्रोथ इरिलेव्हंट मुवमेंट. ॲज अ रिस्पॉन्स टू चेंजेस इन द सराउंडिंग प्लांट हार्मोन्स म्हणजे प्लांट हार्मोन्समध्ये सुद्धा महत्त्वाच्या काही बदल होत असतात आणि त्यामुळे वनस्पतीची ग्रोथ होत असते. मग या ठिकाणी व्हिनस फ्लाय ट्रॅपमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे त्याचे फुलांचा सुगंध असतो का, आणि त्यामुळे कीटकं आकर्षित होतात आणि कीटक आकर्षित झालं की तो त्या ट्रॅपमध्ये पकडल्या जातो आणि मग ही वनस्पती काय करते आहे, ह्या इन्सेक्टला डायजेस्ट करते आहे. इन्सेक्ट इटिंग ज्याला म्हणतो आपण, इन्सेक्ट इटिंग हे ट्री असते आहे. आणि मग कारण असते की हे दलदलीच्या ठिकाणी उगवतं, यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण कमी असते आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं इन्सेक्टला ते काय करतात, डायजेस्ट करतात आणि त्यापासून आपलं फूड मिळवतात. लोटस फ्लावरमध्ये सुद्धा
अशा पद्धतीनं ओपन ॲट नाईट म्हणजे अशा पद्धतीनं ती प्रक्रिया होत असते आहे. Fibrils present in the leaves of the insectivorous plant Drosera bend towards the as soon as the insect land. ड्रॉसेरामध्ये काय होतं की इन्सेक्ट त्या पानावर आला बसला की काय होणार आहे की ते पान जे असते ते सर्व त्यावर गोळा होतं आहे आणि अशा पद्धतीनं त्या ड्रॉसेरा काय करत आहे त्या कीटकाला खात आहे. बाल्सममध्ये पण आपण पाहिलेलं होतं की सीड त्यातून बाहेर पडतं आहे. मग मानवामध्ये कशा पद्धतीचं कोऑर्डिनेशन होते, वनस्पतीचं कोऑर्डिनेशन मित्रांनो आपण बघितलं. डिफरंट प्रोसेस होतात मानवामध्ये कोऑर्डिनेशन ॲज अ सायमल्टेनियसली इन द ह्युमन बॉडी. ऑल दिस प्रोसेसेस नीड टू बी इफिशियंटली अँड इफेक्टिव्हली कंट्रोल अँड कोऑर्डिनेटेड. दिस इज डन विथ द हेल्प ऑफ टू सिस्टीम. मग दोन सिस्टीम आहे, एक आहे नर्वस सिस्टीम. सुरुवातीला आपण नर्वस कंट्रोलबद्दल बघूया. मानवामध्ये कशा पद्धतीचं कोऑर्डिनेशन असते आहे. ह्युमन कॅन रिस्पॉन्स टू चेंज इन देअर सराउंडिंग ड्यू टू नर्वस कंट्रोल आहे. मानवामध्ये जे वातावरणाबद्दल किंवा सराउंडिंग जे आपल्या सभोवतालचं वातावरण त्याशी कशा पद्धतीनं तो वागतो आहे तर हे त्यामध्ये त्यांच्या नर्वस सिस्टीमच्या कंट्रोलमुळे होते आहे. मानवाला नर्वस सिस्टीम आहे, ओके. तर त्या नर्वस सिस्टीममुळं तर कशा पद्धतीनं कंट्रोल होते ते आपण बघू. इम्पल्सेस आर जनरेटेड इन द ह्युमन बॉडी in accordance with the change in the surrounding. Nervous control play important role for empowering of the body cell with ability to respond to these impulses. Their ability depends upon the complexity of organization in the organism's body structure. Unicellular animal like amoeba. अमिबा मध्ये मग काय होते आहे तर अमिबामध्ये अमिबा डू नॉट हॅव नर्वस सिस्टीम. लक्षात घ्या, जरी तो ऑर्गॅनिझम्स असला त्यामध्ये अमिबामध्ये नर्वस सिस्टीम नसते आहे आणि मग त्यामध्ये व्हिच प्रोड्युसेस इम्पल्सेस अँड रिस्पॉन्स. हाऊएव्हर मल्टीसेल्युलर ॲनिमल लाईक ह्युमन हॅव ए नर्वस सिस्टीम टू रिस्पॉन्ड द स्टिम्युली. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इज ब्रॉट अबाउट विथ द हेल्प ऑफ स्पेशल टाईप ऑफ द सेल कॉल्ड नर्व सेल ऑर न्यूरॉन्स. मानवामध्ये जी नर्वस सिस्टीम असते आहे हे न्यूरॉन्सद्वारे किंवा नर्व सेल जो दिसतोय आपल्याला या ठिकाणी याद्वारे आपला सर्व जे सराउंडिंग्ज आहे त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम ही नर्व सेल करते आहे. लुक ॲट द हिअर नर्व सेल. त्याची रचना आपण बघू. हे डेंड्राइट्स आहे, यामध्ये न्यूक्लियस दिसते आपल्याला, ही सेल बॉडी आहे, ओके. हे एक्झॉन आहे, स्पॉन सेल आहे, मायसेलिन शीत आहे, नोड्स ऑफ रॅनव्हिटर आहे, ओके. या पद्धतीनं आपल्याला एक्झॉन टर्मिनल आहे आणि अशा पद्धतीनं ही नर्व सेल आहे. मग स्पेशल टाईप ऑफ सेल नर्व सेल किंवा याला न्यूरॉन म्हणतात, ओके. नर्व सेल किंवा न्यूरॉन याला म्हणतात. स्पेशल टाईप ऑफ सेल, दिस इज ए न्यूरॉन इज ए स्पेशल टाईप ऑफ सेल which conduct impulses from one place to another place in the body are called neurons. म्हणजे आपल्या शरीरामध्ये कुठलीही घटना घडली, काही जरी आपल्यामध्ये जर आपल्यामध्ये काही परिणाम होत असेल तर हे न्यूरॉन्स काय करतात, त्याचे इम्पल्सेस जे असते त्याची माहिती जी असते ती एका ठिकाणावरून शरीराच्या दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचविण्याचं महत्त्वाचं कार्य करत असतात. न्यूरॉन्स आर द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द नर्वस सिस्टीम. मग नर्वस सिस्टीमचं जे युनिट आहे, फंक्शनल युनिट आहे, स्ट्रक्चरल युनिट आहे ते आहे न्यूरॉन्स. लक्षात घ्या, नर्वस सिस्टीमचं फंक्शनल आणि स्ट्रक्चरल युनिट म्हणजेच काय आहे, न्यूरॉन्स आहे. नर्व सेल्स द लार्जेस्ट सेल इन द ह्युमन बॉडी. आपल्या शरीरामध्ये ज्या काही सेल आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असतात, त्यापैकी सर्वात मोठी सेल जर कोणती असेल तर ती आहे नर्व सेल आहे, ओके. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि याची जी लांबी असते फ्यू मीटर्स इन लेंथ. नर्व सेल्स हॅव द ॲबिलिटी टू जनरेट अँड कंडक्ट इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस. लक्षात आलं आपल्या की यामध्ये एक क्षमता असते की इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस जे असतात ते कंडक्ट करण्याचं आणि निर्माण करण्याचं काम ते करू शकतात. द सेल्स दॅट सपोर्ट द नर्व सेल
and help in their functioning are called neuralgia. Nerve cells and neuralgia cell together to form nerves. अशा पद्धतीनं आपल्या मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्या न्यूरॉन सेल्स असतात. ओके. ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट अवर सराउंडिंग इज कलेक्टेड बाय द एंड्स ऑफ डेंड्राइट्स. हे डेंड्राइटचं काम काय असते आहे आपल्याला दिसते आहे. फायबरस टाईप ऑफ सेल्स दिसतात डेंड्राइट्स. हे कलेक्ट करतात सराउंडिंगची माहिती. ओके. आणि ऑफ द न्यूरॉन्स द केमिकल प्रॉपर्टीज बिगेन टू दिस. आणि अशा पद्धतीनं हे न्यूरॉन्सचे जे डेंड्राइट्स असतात ही केमिकल जी इन्फॉर्मेशन असते ती काय करतात या नर्व सेलपर्यंत पाठवल्या जाते. म्हणजे या ठिकाणी आपण बघतो आहे की कशा पद्धतीनं आपल्याला दिसते आहे. न्यूरॉन्स दिसते आहे, प्री सिनॉप्टिक टर्मिनल दिसते आहे आणि ह्या नर्व सेल या सेल म्हणजे कशा पद्धतीनं हे होते आहे ती डायग्राम आपण या ठिकाणी न्यूरोमस्क्युलर जंक्शन, ज्या ठिकाणी मांसपेशी आहे न्यूरोमस्क्युलर जंक्शनच्या ठिकाणी इन्फॉर्मेशन कशी पोहोचते आहे ते आपण या ठिकाणी बघू शकतो. ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट द सराउंडिंग इज कलेक्टेड बाय द एंड्स ऑफ द डेंड्राइट्स. हे डेंड्राइट्स काय करतात, सराउंडिंगची इन्फॉर्मेशन कलेक्ट करतात. द केमिकल प्रोसेस बिगिन ॲट टू द एंड अँड इलेक्ट्रिक इम्पल्सेस. आणि मग केमिकल रासायनिक प्रक्रिया होते आहे आणि त्यामधून विद्युत लहरी तयार होतात. इलेक्ट्रिक इम्पल्सेस, विद्युत लहरी आर जनरेटेड. इम्पल्सेस, इलेक्ट्रिक इम्पल्सेस आर जनरेटेड व्हिच आर कंडक्टेड फ्रॉम द डेंड्राइट टू द सेल बॉडी. आणि मग यातून निर्माण झालेलं जे काही विद्युत लहरी असतात त्या कुठे जातात, डेंड्राइटच्या माध्यमातून पेशींपर्यंत पोहोचतात. फ्रॉम द सेल बॉडी टू द ॲक्सॉन अँड फ्रॉम ॲक्सॉन टू इट्स टर्मिनल. आणि दीज इम्पल्सेस आर देन ट्रान्सफर फ्रॉम this nerve cell to the next. Now the impulse that reaches the terminal of the axon stimulate the nerve cell to secrete certain chemicals and this chemical passes through a minute space called the synapse. या ठिकाणी दिसते आपल्याला या सिनॅप्स मध्ये ते पोहोचते आहे. ओके. आणि मग नंतर काय होते आहे, बिटवीन द टू ॲडजेसंट न्यूरॉन्स अँड जनरेट द इम्पल्सेस इन द डेंड्राइट्स ऑफ द नेक्स्ट न्यूरॉन. इन दिस वे इम्पल्सेस आर कंडक्टेड. या ठिकाणी तुम्ही बघू शकता या डायग्राममध्ये 15.11 की या ठिकाणी काय होतात, हे केमिकल जे असतात पास थ्रू ए मायन्यूट स्पेस, छोट्या जागेमधून ते जाते आहे, त्याला सिनॅप्स म्हणतो आपण. आणि बिटवीन द टू ॲडजेसंट न्यूरॉन्स अँड जनरेट द इम्पल्सेस in the dendrite of the next neuron. In this way, impulses are conducted in the body and these impulses are finally conveyed by nerve cell to the muscle cell or glands. आणि अशा पद्धतीनं मेसेज जो असतो तो ग्लँड्सपर्यंत, ग्रंथीपर्यंत पोहोचविण्याचं काम या न्यूरॉन्सच्या द्वारे होत असते आहे. ओके. त्यानंतर आपण या ठिकाणी शेवटचा पार्ट बघूया. व्हेन अन ॲक्शन ऑर मुवमेंट इज टू बी ब्रॉट अबाउट. म्हणजे एखादी कोणतीही कृती आपल्या शरीराच्या सोबत होत असेल तर मग हे मस्क्युलर टिश्यू काय करतात, कम लास्ट इन द सिक्वेन्स. मुवमेंट ऑफ द मसल सेल इज द इसेन्शियल टू ब्रिंग अबाउट एनी ॲक्टिव्हिटी. व्हेन द सेल्स कॉन्ट्रॅक्ट टू चेंज देअर शेप, मुवमेंट ऑकर ॲट सेल्युलर लेवल. मसल सेल्स हॅव द ॲबिलिटी टू चेंज देअर शेप ड्यू टू ए स्पेशल टाईप ऑफ प्रोटीन. ओके. called cell become able to respond to electrical impulses of the nerves. म्हणजे यामधून नर्वमधून येणारे जे काही इम्पल्सेस असतात आणि त्यामुळं आपल्या मसलमध्ये, मांसपेशीमध्ये असणारे जे एक विशेष असं प्रोटीन असते त्यामुळे आपण मसलचा शेप जो असतो तो बदलू शकतो आहे. म्हणजे यावरून आपण काय लक्षात घेतो की नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ वेल ऑर्गनाइज नेटवर्क ऑफ नर्व्स दॅट कॅन कंडक्ट इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिकल इम्पल्सेस फ्रॉम वन पार्ट ऑफ द बॉडी टू द अदर. म्हणजेच नर्वस सिस्टीम जे आपल्या शरीरामधली ही नर्वस सिस्टीम काय करते आहे, एक नर्वस सिस्टीम ही एक अत्यंत वेल ऑर्गनाइज नेटवर्क आहे. म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीचं त्यांच्यामध्ये असणारा समन्वय असणारं एक नेटवर्क आहे. ओके. त्यांचं संघटन आहे की ज्यामुळं इन्फॉर्मेशन जी असते, माहिती जी असते इलेक्ट्रिकल इम्पल्सेसची, ते शरीराच्या एका भागापासून दुसऱ्या भागापर्यंत सहज पोहोचू शकते बिकॉज ऑफ द वेल ऑर्गनाइज नेटवर्क ऑफ द नर्व्स. ओके. मग कोणतं सेन्सरी ऑर्गन आहे, व्हिच आर द सेन्सरी ऑर्गन ऑफ ॲन ऑर्गॅनिझम.
मग 5 सेन्सरी ऑर्गन आहे आपल्याला. मग त्यांचे फंक्शन काय आहे ते सुद्धा आपण पाहतो. म्हणजे गस्टेटरी आहे की ऑल फॅक्टरी नर्व्स टू बी फाउंड, तर हे इन्फॉर्मेशन आपण मिळू शकतो आहे. मग टाईप्स ऑफ नर्व सेल्स, मग कोणत्या कोणत्या नर्व सेल्स आहे, म्हणजे त्यांच्या कार्यानुसार नर्व सेल्स जे आहेत त्याचं पण विभाजन केलेलं आहे. सेकंडरी सेन्सरी न्यूरॉन्स, मोटार न्यूरॉन्स, ओके, आणि असोसिएशन न्यूरॉन्स. सेन्सरी न्यूरॉन्स इम्पल्स कंडक्ट करते फ्रॉम सेन्सरी ऑर्गन टू द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. मोटर न्यूरॉन्स conduct the impulses from the brain or spinal cord to effector organs like muscle or glands. मग असोसिएशन न्यूरॉन्स काय करत आहे, असोसिएशन न्यूरॉन्स परफॉर्म द फंक्शन ऑफ इंटिग्रेशन इन द नर्वस सिस्टीम. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं या नर्वस सिस्टीमचं आपण या ठिकाणी माहितीचा अभ्यास केलेला आहे. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझे चॅनल राजकुमार तिरवानी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनला प्रेस करावं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.